नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जर तुम्ही रेल्वे कर्मचारी झालात तर तुम्हाला कोणकोणती सुविधा मिळेल तर याच्या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ जे आहे तर तो असणार आहे। बघा, रेल्वे मार्फत एनटीपीसी ची ऍड आलेली आहे, त्याच्यामध्ये पदवीधर आणि 12वी पास अशा दोघांसाठी जे आहे तर ती भरती आलेली आहे। याच्या संबंधीचे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनेलवर अपलोड केलेले, तर ते तुम्ही नक्की बघू शकता। आज आपण बघणार आहोत रेल्वे कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणकोणत्या सुविधा भेटतात, त्यांचं स्वरूप कसं असतं आणि या कधीपर्यंत भेटत असतात, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, पहिली जी सुविधा भेटते ना रेल्वे कर्मचाऱ्यांना ती असते मेडिकल फॅसिलिटी। तर त्यांना आणि त्यांच्यावर डिपेंड असणाऱ्या परिवाराला, जर वाईफ असेल तर वाईफला भेटते, म्हणजे पत्नीला भेटते। त्याच्यानंतर 2 मुलं जे असतील त्यांच्यापर्यंत भेटू शकतं। तर या अशा पद्धतीने तुमच्या फॅमिली जे डिपेंड असते तर त्यांना देखील तुम्हाला हा जो लाभ आहे तर तो मिळू शकतो हा मेडिकल फॅसिलिटीचा। आणि तुम्हाला सांगतो, रेल्वेचे हॉस्पिटल खूप चांगले असतात आणि या रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये सर्दी खोकल्यापासून तर मोठमोठे ऑपरेशन्स पर्यंत तुमचा सर्व जो कारभार आहे, म्हणजे सर्व जी देखभाल आहे तर या रेल्वे हॉस्पिटलमध्ये होऊन जाते। यांचे वेगवेगळ्या ठिकाणी डिव्हिजनल लेवलला, सब डिव्हिजनल लेवलला हॉस्पिटल असतात। जसं महाराष्ट्रामध्ये जे आहे तर ते मुंबईला पण हॉस्पिटल आहे, एक डिव्हिजनल हॉस्पिटल आहे, तसेच भुसावळला आहे, नागपूर, कल्याण, सोलापूर इथं आपल्याला बघायला मिळतं। त्याच्यानंतर स्वास्थ्य केंद्र आहे पुण्याला, त्याच्यानंतर दौंडमध्ये आहे, इगतपुरी, कुर्डुवाडी हे सोलापूरकडचं आहे, मनमाड, तर इथं आपल्याला सब डिव्हिजनल हॉस्पिटल जे आहे तर ते बघायला मिळतं। जर तुमचा इलाज सब डिव्हिजनलला होत असेल तर सब डिव्हिजनललाच केला जातो। जर जास्त क्रिटिकल असेल तुमचं ऑपरेशन तर डिव्हिजनलला पाठवलं जातं, आणि याच्यापेक्षाही जास्त क्रिटिकल असेल तर ते प्रायव्हेटला पाठवतात, पण त्यावेळी संपूर्ण खर्च जो आहे तर तो रेल्वे मार्फत जे आहे तर तो केला जातो। इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला चांगली अशी रेल्वेची जी मेडिकल फॅसिलिटी जी आहे तर ती भेटू शकते। तुम्ही देखील रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण एक्सपर्ट फॅकल्टीज कडून ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे, रविकांत वर्मा सरांचा, जे एक्स RRB सिनियर सेक्शन इंजिनियर होते। तर त्यांनी हा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये कोर्स केलेला आहे, जो कोर्स तुम्हाला एनटीपीसी, ग्रुप डी तसेच इतर रेल्वेच्या परीक्षांसाठी देखील जो आहे तर तो कामी येणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करा, तसेच ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून देखील ऍप डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता। चला, आता आपण पुढची फॅसिलिटी बघणार आहोत। पुढची जी फॅसिलिटी आहे, रेल्वे मार्फत मोफत तुम्हाला प्रवास भेटतो। बघा, जनरल डबा आणि स्लीपर कोच यांचा तर काही विषयच नाहीये, म्हणजे जर तुम्ही चांगल्या पोस्टला गेले तर तुम्ही जनरलच्या डब्यामधून किती प्रवास केला बिना तिकीटचा तर तरीही ते तुम्हाला हे करून घेतात, अकोमोडेट करून घेतात, पण ते बिना तिकीटचा शक्यतो कोणी प्रवास करतच नाही, कारण की तो एवढ्या हायर लेवलच्या पोस्टला निघून जातो। तसेच स्लीपर कोचला पण तो जाऊ शकतो। आता येतो मुद्दा एसीचा कोचचा। बघा, जेव्हा तुमची सर्व्हिस 5 वर्षापर्यंत असते मित्रांनो, 5 वर्षापर्यंत, तर वेगवेगळी पद आहेत, काहींना थर्ड एसीचा भेटतो, काहींना फर्स्ट क्लास एसीचा भेटतो, म्हणजे ते तुमच्या पदावर असतं। काहींना थर्ड क्लास एसीचा भेटतो आणि काहींना फर्स्ट क्लास एसीचा पास भेटतो, पण हा पास वर्षाला एकच असतो मित्रांनो, एकच, प्रति वर्षाला तुम्हाला एक पास भेटतो। तुम्ही कुठेही जा, समजा तुम्हाला मुंबईवरून डायरेक्ट चेन्नईला जायचं असेल तर तुम्हाला तो एक पास फ्री मध्ये भेटणार आहे, लक्षात घ्या। पुढचं, जेव्हा तुमची 5 वर्षानंतर तुमची सर्व्हिस पूर्ण होते तर तुम्हाला मित्रांनो थर्ड क्लास किंवा फर्स्ट क्लास एसीचा 3 पास भेटतात, 3 पास भेटतात, 3 पास भेटतात, कळालं तुम्हाला? तर अशा पद्धतीने हे पास फ्री मध्ये असतात, यांना 1 रुपया तुम्हाला द्यावा लागत नाही, पण याची काही प्रोसेस असते, ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागते। हे झालं, आता हे झालं फ्रीच्या पासचं, पण याच्या व्यतिरिक्त एक असतं पीटीओ असतो। आता या पीटीओ मध्ये काय असतं, तुम्हाला 1/3 रक्कम द्यावी लागते, म्हणजे 30 रुपयाचं तिकीट असेल तर तुम्हाला फक्त 10 रुपयात ते तिकीट मिळून जातं। तर अशा पद्धतीची प्रोसेस असते। तर याच्यामध्ये 1 ते 5 वर्ष असो किंवा 5 वर्षानंतर तुम्हाला वर्षाला 4 पीटीओ मिळतात, आलं लक्षात तुम्हाला? तर हा पण एक बेनिफिट जो आहे तर तो तुम्हाला भेटत असतो रेल्वे मार्फत। पुढचा आहे दिवाळीचा बोनस भेटतो, आणि हा दिवाळीचा बोनस फार क्रुशियल असतो, आणि हा लक्षात घ्या, हा नॉन गॅजेटेड पोस्टला शक्यतो असतो। नॉन गॅजेटेड किंवा एनटीपीसी, ग्रुप डी यांना जास्त शक्यतो असतो। जे गॅजेटेड पोस्ट असतात, जे यूपीएससी वगैरे किंवा सिनियर लेवलचे असतात, त्यांना हा दिवाळी बोनस भेटत नाही, कारण की ऑलरेडी त्यांना खूप जबरदस्त पगार असतो। बघा, इथं लक्षात घ्या, इथं दिवाळी बोनस कसा भेटतो, एकतर तुमची 78 दिवसांचा पगार हा भेटतो, किंवा जर तुमचा 78 दिवसांचा पगार जर फार कमी भरत असेल, म्हणजे 78 दिवसांचा पगार फार जास्त भरत असेल तर त्यावेळी तुम्हाला एक फिक्स रक्कम दिली जाते, 17,951 रुपीज एवढी जी आहे
तर ती दिली जाते. फॉर एक्झाम्पल तुमच्या 78 दिवसांचा पगार हा फक्त 15,000 भरतोय तर तुम्हाला 15,000 दिवाळी बोनस भेटतो. जर तुमचा 78 दिवसांचा पगार हा 50,000 भरतोय तर तुम्हाला किती रुपये दिले जातील? हे रुपये दिले जातील 17,951 रुपये. आलं लक्षात? तर 78 दिवसांचा पगार किंवा 17,951 रुपये हा तुम्हाला प्रत्येक दिवाळीला जो आहे तर तो बोनस भेटत असतो. आता याच्यामध्ये हा मागचा बोनस आहे, पण यावेळी जर रिवाइज केला तर हा बोनस पुन्हा वाढण्याची जी आहे तर ती शक्यता आहे. पुढे आहे बँक फॅसिलिटी. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वेगवेगळ्या याच्यात ज्यांना माहिती असेल की ज्यांचे कोणी नातेवाईक वगैरे असतील तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ना कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, त्यांच्या सोसायटीज असतात. तर या सोसायटीमध्ये काय असतात, आपल्याला फिक्स रक्कम जमा करावी लागते किंवा शेअर होल्डर व्हावं लागतं. तर काय होतं मित्रांनो, तर इथून तुम्ही लोन घेऊ शकतात. या सोसायटीमधून तुम्ही काय घेऊ शकतात? लोन घेऊ शकतात. आणि हे लोन मित्रांनो अत्यंत कमी अशा इंटरेस्ट रेट मध्ये भेटतं. किंवा या सोसायटीमध्ये तुम्ही तुमची एफडी देखील करू शकतात मित्रांनो. एफडी मध्ये देखील तुम्हाला खूप चांगला इंटरेस्ट रेट जो आहे तर तो भेटत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, आपली मुंबईची जी आहे सेंट्रल रेल्वे एम्प्लॉयमेंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाची एक सोसायटी 1913 मध्ये स्थापन करण्यात आलेली सोसायटी आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, हे कर्जाच्या स्वरूपाचं आहे. तर तुम्हाला इथं कमी याच्यात, म्हणजे जर तुम्ही बँकेत घ्यायला गेले तर तुम्हाला खूप मोठं डॉक्युमेंटेशन, हे गॅरेंटर, या गोष्टी बघाव्या लागतात. इथं जास्त डॉक्युमेंटेशनचं काम नसतं तुम्हाला. जेव्हा तुमची सर्व्हिस 1 ते 5 वर्षापर्यंत असेल तर या बँकेनुसार तर तुम्हाला 6 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतचं जे आहे तर ते लोन भेटू शकतं. आणि या लोनचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होईल मित्रांनो, कारण की हे लोन तुमच्या पगारातून थोडं थोडं कपात करून देखील जे ऍडजस्ट जे आहे तर ते केलं जातं. 5 ते 10 वर्षाची सर्व्हिस झाली तर 6.5 लाख रुपयाचं 25 लाख रुपयाचं लोन. 10 ते 15 वर्षाची सर्व्हिस असेल तर 7 लाख रुपये किंवा 25 लाख रुपयाचं लोन. तर अशा पद्धतीने तुम्हाला 6 लाख रुपयाच्या पुढचे एवढे जे लोन आहे तर ते भेटत असतील. आणि हे काही केसमध्ये 1 ते 2 दिवसात तुम्हाला मित्रांनो ही जी रक्कम आहे तुमच्या अकाउंटमध्ये येऊ लागते. अशा पद्धतीची हे त्यांची खूप चांगली बँकची सिस्टीम असते. म्हणजे ही जी बँकची फॅसिलिटी आहे लोन आणि एफडीची, अशा दोन्ही फॅसिलिटी तुम्हाला तुमच्या प्रत्येक रिजन नुसार RRB नुसार भेटत असतात. पुढचं आहे पगार वाढ आणि भत्ते वाढ. लक्षात घ्या, जो तुमचा बेसिक पे असतो, काहींचा 19,900 बेसिक पे आहे, तर याच्या 3% दरवर्षी जी आहे तर ती वाढ होत असते मित्रांनो. दरवेळी 3% ही वाढ होत असते. पुन्हा एक असतो, एक महागाई भत्ता असतो मित्रांनो, महागाई भत्ता, ज्याला DA आपण म्हणतो. हा DA ना वर्षातून 2 वेळा रिवाइज होत असतो, जानेवारी आणि जुलैमध्ये. तर जानेवारीमध्ये तुमची वाढ होते, परत जुलैमध्ये तुमची वाढ होते. सध्या हा 50%, आता काही दिवसात हा 54% होऊन जाणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा जो महागाई भत्ता आहे तर तो वर्षाला 2 वेळा जो आहे तर तो ऍडजस्ट केला जातो, रिवाइज केला जातो. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हा बेसिक पेच्या याच्यानुसार असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा बेसिक पे जर 10,000 रुपये असेल तर याच्या 50% जर समजा 5,000 रुपये तुम्हाला काय भेटतो, पुन्हा अलाउन्स भेटून जातो. म्हणजे याच्यामुळे तुमची सॅलरी जी आहे तर ती वाढत असते. हा एक बेनिफिट भेटत असतो. रेल्वेमध्ये दरवर्षी नियमित प्रमाणे तुमची सॅलरी वाढत असते. तसेच वर्षातून 2 वेळा तुमचा DA देखील जो आहे तर तो वाढवला इथं जातो. पुढचा एक राहण्याची सुविधा, ज्याला आपण क्वार्टर्स म्हणतो. आता हे क्वार्टर शक्यतो सिटी वाईज पण डिपेंड असतात. जर समजा मुंबई सारखं असेल तर मुंबईमध्ये ऑलरेडी फार कमी जागा असते, तिथे फार कमी क्वार्टर्स असतात. किंवा काही ठिकाणी क्वार्टर्स असतात पण त्यांची स्थिती फार बिकट पण असते. पण तरी देखील इथं रेल्वेमध्ये तुम्हाला टाईप 2 आणि टाईप 3 असे दोन्ही टाईप मध्ये जे आहे तर ते बघायला मिळतात. इथं काही ठिकाणी तुम्हाला 1 BHK टाईप बघायला मिळतात, 1 बेडरूम हॉल. आणि काही ठिकाणी तुम्हाला 2 BHK टाईप जे आहे तर ते क्वार्टर्स इथं बघायला मिळतात. ते क्वार्टरची सिच्युएशन तुम्ही कोणत्या RRB मध्ये सिलेक्ट झालं त्याच्यानुसार असते. पण तरीही तुम्हाला ही जी आहे तर ती राहण्याची सुविधा इथं मिळू शकते. पुढचं आहे मृत्यू झाले. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता हे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत इथं, ऑन साइट आणि ऑफ साइट अशा 2 गोष्टी आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. बघा, एक असतो ऑन साइट म्हणजे रेल्वेत काम करत असताना, आणि ऑफ साइट म्हणजे घरी होता आणि घरी काही कारणास्तव मृत्यू झाला किंवा आजाराने मृत्यू झाला. तर अशा 2 गोष्टी असतात. या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला काय असतं, अनुकंपा तत्वावर तुमच्या फॅमिलीतील एक मेंबरला सरकारी नोकरी भेटते, तीही रेल्वेमध्ये अनुकंपा तत्वावर, ज्याला आपण काय म्हणतो अनुकंपा तत्व. याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, ही एक लिस्ट असते. म्हणजे जे जे लोकांचा मृत्यू होतो ना तर त्या लोकांच्या पालकांची, म्हणजे वाईफ असेल तर वाईफ फार यंग असेल समजा, ती जर इलिजिबल असेल ती बसू शकते, किंवा मुलगा असेल त्यांचा तर त्या मुलाला त्याच्यामध्ये स्थान जे आहे तर ते भेटून जातं. ही लिस्ट असते मित्रांनो. मग या लिस्ट मध्ये काय असतं, जेव्हा जेव्हा अनुकंपा तत्वावरच्या जागा रिक्त होतात तर या लिस्ट मधील एक एक नाव असं वरती सरकत जातं, म्हणजे त्याला ती संधी जी आहे तर ती भेटत जाते. हे काय झालं मित्रांनो, जे आहे तर ते ऑफ साइड ऑन साइड मध्ये काय होतं, दोन्ही वेळा वाईफला, तुमच्यावर डिपेंडंट असलेल्या व्यक्तीला काय भेटते, पेन्शन जी आहे तर ती लगेच चालू होऊन जाते. रेल्वेची ती चांगली फॅसिलिटी जी आहे तर ती असते. आता पुढचं आहे, जर समजा तुमचा ऑन साइड मृत्यू झाला, म्हणजे रेल्वेच्या याच्यामध्ये काही काम करताना जर तुम्हाला काही दुःख हे झालं
तर त्याच्यासाठी रेल्वे भरपाई पण देतो. फॉर एक्झाम्पल बघा, हे कधीच आहे, पण 22/5/2022 आहे. तर याच्यामध्ये ऑन ड्युटी डेट ऑफ श्री डॅश 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 टी वर्किंग अंडर द, म्हणजे कुठेतरी काम करत होता, तर त्यांना बघा 15,59,850 रुपये त्यांना जे आहे तर ती भरपाई देखील दिली आहे रेल्वेने, म्हणजे 15 लाख रुपयापर्यंतची भरपाई दिली. तसेच अनुकंपा तत्व आणि वाईफला पेन्शन या दोन्ही गोष्टी त्यांना जे आहेत तर ते भेटणारच आहे. पण तरी देखील जर ऑन साईड मृत्यू झाला तर रेल्वेकडनं भरपाई मिळते, जर ऑफ साईड झाला तर पेन्शन आणि नोकरी या दोघांची गॅरंटी रेल्वेकडून दिली जाते. पुढचा शिक्षण भत्ता मिळतो मित्रांनो, तुमच्या 2 मुलांसाठी, 2 पर्यंतच्या मुलांसाठी भेटतो, म्हणजे 1+1 आणि 1+2. काही वेळेला असा पण भेटून जातो, काहींना 3 मुलांसाठी पण भेटतो. फॉर एक्झाम्पल पहिल्यांचा काय झाला, की पहिल्या सिंगल मुलगा झाला तुम्हाला आणि दुसऱ्या वेळी ट्विन्स झाले, आता हे 3 झाले ना टेक्निकली, पण त्याच्यात ते नॅचरली आहे ना, म्हणून त्याच्यात सरकार काही हे करणार नाही, पण तुम्हाला हा लाभ भेटेल. पण समजा जर सुरुवातीला ट्विन झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही एकही जर केला तर तुम्हाला तो पुढच्या अपत्यासाठी जो आहे तर तो लाभ भेटत नाही. तर इथं जे आहे तर ते शिक्षणासाठी तुम्हाला अलाउन्स जे आहे तर तो भेटत असतो 2 मुलांपर्यंत 33,000 वगैरे आता सध्याचा अलाउन्स चालू आहे. याच्यापेक्षा जास्त अलाउन्स आहे तर तो दरवर्षी मुलांना प्रत्येक मुलानुसार जे आहे तर तो तुम्हाला इथं भेटत असतो. पुढचा आहे मॅटर्निटी अँड पॅटर्निटी लीव्ह, म्हणजे प्रसूती रजा आणि पालकांसाठीची एक रजा असते. लक्षात घ्या, इथं तुमची 180 दिवसांची एक रजा असते, महिलांसाठी 180 दिवस आणि पुरुषांसाठी 15 दिवसाची पॅटर्निटी लीव्ह असते. ही पॅटर्निटी लीव्ह आयदर मूल जन्माला आल्यावर किंवा प्रेग्नन्सीला 6 महिने कंप्लीट झाल्यावर तुम्हाला ही 15 दिवसांची जी आहे तर ती रजा भेटू शकते पुरुषांना, आणि हे 180 दिवसांची रजा भेटू शकते. तसेच जर काही कॉम्प्लिकेशन झाली ड्युरिंग द प्रेग्नन्सी, ॲबॉर्शन वगैरे काही कॉम्प्लिकेशन झाले तर 45 दिवसांची देखील रजा भेटते महिलांना, तर ती पण एक रजा असते. आणि या पेड लीव्ह असतात, याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पगार चालू असतो. तसेच जर आफ्टर प्रेग्नन्सी जर काही कॉम्प्लिकेशन झाले तरी तुम्हाला जे आहे तर ते सुट्ट्या भेटत असतात. तसेच चाइल्ड केअर सुट्टी जी आहे तर ती देखील तुम्हाला इथं दिली जाते. पुढचं आहे कग सिम कार्ड, याला काय म्हणतात, क्लोज युजर ग्रुप सिम कार्ड. तर तुम्हाला सिम कार्ड देखील दिलं जातं. आता हे प्रत्येकाला दिलं जात नाही, ज्यांचं काम सुपरविजनचं आहे, ज्यांचं काम ऍडमिनिस्ट्रेशनचं आहे, ज्यांचं काम इंजिनिअरिंगचं आहे, ज्यांना कोणाशी तरी कॉन्टॅक्ट ठेवावा लागतो, जसं स्टेशन मास्टरचा पद असेल किंवा गुड्स ट्रेन मॅनेजर असेल तर यांना कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करावा लागतो, तर यांना एक सिम कार्ड देखील रेल्वेकडून दिलं जातं. या सिम कार्ड मध्ये काय असतं मित्रांनो, फ्री कॉल्स असतात. त्याच्यानंतर फ्री कॉल्स विद इन द ग्रुप, म्हणजे हे काय असतं मित्रांनो, सीयूजी टाईपचं असतं. याचं काय असतं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टेशन मास्टर आहेत आणि तुमचाच सारखं एक सिम कार्ड दुसऱ्याला दिलेले, तर जेव्हा तुम्ही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना फोन लावणार त्या सिम कार्डचं सारखं तर तुम्हाला फ्री असेल. पण जर तुम्हाला आउटसाइड म्हणजे तुमच्या घरी वगैरे फोन लावायचा असेल त्या देखील तुम्हाला जे एक्सटर्नल कॉल आहेत तर ते अत्यंत कमी पैशांमध्ये भेटत असतात. तसंच 1 GB पर्यंतचा डेली डेटा भेटत असतो, काही फ्री SMS तुम्हाला इथं भेटत असतात, आणि हे प्रत्येकाला नाही भेटत मित्रांनो, हे फार कमीच लोक असतात त्यांना हे दिलं जातं. पण तरी ही पण एक सुविधा आहे कग सिम कार्डची. पुढचा आहे स्टडी लीव्ह फॉर रेल्वे एम्प्लॉईज. आता तुम्ही म्हणाल की मला एमपीसीचा अभ्यास करायचा, रेल्वे लागल्यावर एमपीसीचा युपीएससीचा अभ्यास करायचा, एमपीसीचा अभ्यास करायचा आहे, तसेच इतर वेगळ्या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यासाठी सुट्टी भेटते का मित्रांनो? अशी कोणतीही सुट्टी कोणतेही सरकारी याच्यात लिहिलेलीच नाहीये. मुलं शक्यतो काय करतात, त्यांच्या उरलेल्या मेडिकल लीव्ह, त्यांच्या उरलेल्या कॅज्युअल लीव्ह जे असतात तर त्यांचा वापर करून सुट्टी घेत असतात. पण रेल्वेमध्ये एक सुविधा असते शिक्षणासाठीची. आता शिक्षणाच्या साठीची सुविधा कोणासाठी असते मित्रांनो? इंजिनिअरिंगसाठी, डॉक्टरसाठी आणि मॅनेजमेंटसाठी असे, आणि एक विशेष ज्ञान ज्या पदांसाठी लागतं तर त्या पदांसाठीच तुम्हाला जर एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी रेल्वे तुम्हाला खूप चांगली जी आहे तर ती सुट्टी देत असतं. पण ही सुट्टी घेण्यासाठी तुम्हाला तुमची सर्व्हिस 5 वर्ष ही कंप्लीट करावी लागते, हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल एखाद्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि तो युपीएससी मधून लागलेला आहे किंवा जेई मधून लागलेला आहे, त्याला पुढचं परत शिक्षण करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला सुट्ट्या पाहिजेत ज्याच्यामध्ये त्याचा पगारही चालू राहील, म्हणजे तो बाहेर जाऊ इच्छितो. पण याच्यामध्ये रेल्वे काय करतं, शक्यतो बॉन्ड करून घेतं की परत आल्यावर 3 वर्ष तुम्हाला आमच्याकडे जॉब करावाच लागेल, कारण की तुम्ही तिथनं शिक्षण घेतले आणि जर्मनीला गेले, जर्मनीला नोकरी करायला लागून गेले, मग यांचं तो नुकसान होऊन गेलं ना. मग अशामुळे ते शक्यतो 3 वर्षाचं तुमच्याकडून बॉन्ड देखील जो आहे तर तो करून घेतात. तर ही सुविधा डॉक्टर, इंजिनियर, मॅनेजमेंट यांच्यासाठी असते. हे काही युपीएससी स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी सुट्टी भेटत नाही. पण जर समजा डॉक्टर असेल, रेल्वे मधले डॉक्टर असेल, त्यांना आणखी कशात स्पेशलिस्ट बनायचं असेल तर त्यांना रेल्वे जे आहे तर ते पाठवत असतं, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल. पुढे आहे स्पेक्टॅकल अलाउन्स, म्हणजे चष्म्याचा अलाउन्स भेटतो मित्रांनो. चष्म्यासाठी सुद्धा पैसा भेटतो, लक्षात घ्या.
जेव्हा तुम्ही रेल्वेला जॉईन होतात तर तुमची मेडिकल चाचणी होते आणि ती एकदम खतरनाक मेडिकल चाचणी होते. त्याच्या वेळी जर तुमच्याला कोणताही दृष्टीदोष नसेल, कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला चष्मा लागलेला नसेल, तर त्यावेळी लक्षात घ्या मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही काम करताना तुम्हाला काही वर्षांनी चष्मा लागला, लक्षात घ्या, तुम्ही स्टेशन मास्टर करतायत, गुड्स ट्रेन मॅनेजरचं काम करतायत, सुरुवातीला नव्हता, रेल्वेमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला चष्मा लागला तर त्याच्यासाठी दर 2 वर्षांनी तुम्हाला 2700 रुपये हे रेल्वेकडून भेटत असतात. आणि जर तुम्हाला आधी असेल तर आधीच्या याला नाही भेटत, पण नसेल आणि नंतर लागला तर तुम्हाला हा स्पेक्टॅकल अलाउन्स पण भेटतो मित्रांनो. ही पण एक सुविधा जी आहे असते, पण ही फार कमी लोकांना भेटत असते. तसेच याच्यासाठी काही खूप साऱ्या नियम अटी पण आहेत, तर त्या देखील तुम्हाला इथं पूर्ण ज्या आहेत तर त्या कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो रेल्वेमध्ये कोणकोणत्या सुविधा असतात आणि मला सांगा याच्यापैकी जर एखादी सुविधा असेल जी आपली टळली असेल आणि तुम्हाला जर माहिती असेल तर ती सुविधा देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगू शकता, ज्याच्या माध्यमातून इतर मुलांना देखील कळणार आहे की रेल्वेमध्ये कोणकोणत्या सुविधा असतात. तुम्ही देखील जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर रेल्वे भरतीच्या एक्सपर्ट्स कडून आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स आणलेला आहे, जो रविकांत वर्मा सरांनी आणलेला आहे. हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये हा आपल्याला कोर्स बघायला मिळणार आहे. याची फी 999 रुपये इथं ठेवलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करा. तसेच आपलं जे अकॅडमीचं ऍप आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.